नमस्कार मंडळी, मी अश्विनीज किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत सर्वांनाच, लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी पावभाजी. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या ह्या आपण घेतलेल्या आहेत. 3 ते 4 बटाटे घेतलेत, फ्लॉवर घेतला आहे आणि हिरवा वाटाणा आहे, शिमला मिरची, टोमॅटो आहे, हा बीट आहे. बीटमुळे थोडं हेल्दी पण होईल आणि कलर पण येईल. आता आपण बटाटे, शिमला मिरची, फ्लॉवर आणि बीट हे सर्व कापून घेतलं आहे आणि आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेऊयात. आता हे आपण सर्व कुकरमध्ये भाज्या कापलेल्या टाकून घेतल्या. त्याच्यात आपण 1 चमचा थोडंसं मीठ टाकू शिजताना. त्याचबरोबर 1 तेजपान टाकते, जेणेकरून त्याचा वास वगैरे छान येतो भाजीला. थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकूया. आणि हे मी वाटाणे असेच वाटीमध्ये ठेवते. कोणाकोणाला असे वरतून दिसायला छान वाटतात, म्हणून ते आपण स्मॅश न करता थोडेसे आपण वाटीत वेगळे ठेवूया, जेणेकरून आपल्याला वरतून पण टाकता येते. त्या वाटाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकूयात आपण. आणि आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घेऊयात. जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कांद्याचं वाटण करूया. त्याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 2-3 कांदे घेतले, ते आपण कापून घेऊयात. आता आपला हा कांदा कापून झाला आहे, तर हा कांदा, हिरव्या मिरच्या आणि आलं आपण याची एक बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपली कांदा आणि हिरवी मिरची आल्याची पेस्ट रेडी झालेली आहे. आता आपण तिला एका भांड्यात काढून घेऊया. आता आपण हे दोन्ही टोमॅटो कापून त्याची पण बारीक पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात हे टोमॅटो टाकून घेऊया आणि त्याची एक बारीकशी पेस्ट बनवूया. आता आपली ही टोमॅटोची पेस्ट रेडी झालेली आहे. आता हा कुकर गार झाला आहे. आपण आता याच्यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या मॅश करून घेऊया. हा वाटाणा मी साईडला काढून घेते. आता ही आपली भाजी छानपैकी मॅश झालेली आहे. आता तेल तापलेलं आहे आपलं. आता आपण त्याला जिरा मोहरीची फोडणी देऊन घेऊया. त्यामध्ये मी 1 तेजपान टाकते आणि त्याचबरोबर हा कांदा टाकून घेऊया. कांद्यामध्येच परतत असताना थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया. आणि मीठ हे चवीनुसार लक्षात ठेवा. आपण आधी भाजीत शिजत घालताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यानुसार अंदाजाने तुम्ही तुमच्या मीठ टाका. आणि हा कांदा चांगला लालसर परतवून घेऊया आपण. आपला कांदा हा छान परतून झाला आहे. आता याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकून ते पण एकदा परतून घेऊया.
याच्यामध्ये मी आता 2 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 3 चमचे ही पावभाजी मसाला टाकते आणि मस्त छानसं तेल सोडायला लागलं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. असं अजून आपण ते थोडंसं परतू देऊया 1-2 मिनटं. हे परतत असतानाच याच्यात वाटाणा पण टाकूयात, म्हणजे तो पण त्याच्यात मस्त परतल्या जाईल. आता आपलं हे छान परतलेलं आहे, तर याच्यात आपण आपली भाजी टाकून घेऊया. तुम्हाला भाजी जास्तच घट्ट वाटत असेल तर त्याच्यात थोडंसं कोमट पाणी करून तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी थोडंसं टाकते. आता आपली ही भाजी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्तपैकी बटर. मस्त अशी आपली पावभाजी रेडी आहे. तर तिला आता मस्त आपण घेऊन खाऊयात गरम गरम. अशी ही मस्त आपली पावभाजी रेडी झाली आहे.